नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। स्क्रीनवर तुम्हाला थंबनेल दिसत असेल, त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे। असाच प्रतिसाद देत राहा। तिथे तुम्ही खूप छान कमेंटही केलेत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। पण मला एका ताईंची कमेंट आली होती, तर त्या म्हणत होत्या की पाऊच खूप छान आहे पण कठीण आहे बनवायला। तर तेच पाऊच मी आज सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। फक्त याच्यात डिझाइन चेंज राहणार आहे। त्यासारखंच हे 3 कप्प्याचं पाऊच हे असणार आहे, फक्त डिझाइन चेंज राहणार आहे। त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे, एक अस्तरचं घेतलेलं आहे आणि एक मेन फॅब्रिकला मी हे कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेलं आहे। हे जे कॅनव्हास पेपर आहे ते मॅचिंग सेंटरमध्ये तुम्हाला मिळेल। 20 रुपये मीटरने मिळतं आमच्याकडे, तरी तुमच्याकडे माहीत नाही कितीने मिळेल। तर आता इथे मी असे मेन फॅब्रिकचे 2 पॅटर्न आणि अस्तरचे 2 पॅटर्न घेतलेले आहेत, सारखेच मापाचे आहेत। आता याची मापं आपण बघूया। लांबीला घेतलं आहे हे मी 10 इंच आणि रुंदीला हे घेतलेलं आहे 5 इंच। सेम ह्याच मापाचा दुसरा जो पॅटर्न आहे तो घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, इथे ह्या कॅनव्हास पेपरवर मी आधी पाव इंच मार्जिन घेऊन चौकोनी बॉक्स असा तयार करून घेतलेला आहे, हा असा। आणि इथे सेम हे असा, जसा इथे चौकोनी बॉक्स केलेला आहे त्याप्रमाणे इथे हा बॉक्स तयार करून घेतला आहे। आणि इथे क्रॉस केलेला आहे, याचा अर्थ इथे शिवायचं नाही आहे फक्त। आता हे कसं शिवायचं ते नंतर बघूया आपण। तर इथे आधी 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, इकडे सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग इथे हा असा गोलाकार द्यायचा आहे। सेम ह्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा ह्या कॉर्नरपासून खाली 1.5 इंच आणि वरच्या बाजूला सुद्धा इथून हे असं 1.5 इंचावर मार्किंग करून दोन्ही पॉईंट जोडून हा असा गोलाकार दिलेला आहे। सेम असंच मार्किंग इथे करून घ्यायचं आहे। आता बघा, इथे हे इकडे 1.5 इंच मोजलं आणि इकडे 1.5 इंच मोजलं, तिथे पॉईंट दिले आणि फक्त हे पॉईंट मिळवायचे आहेत गोलाकार देत। हे असं सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे। इकडे 1.5 इंच आणि इकडे सुद्धा 1.5 इंच आणि मग हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत फक्त। आणि तुम्हाला हा आकार देता येत नसेल तर एखादं गोलाकार भांडं घेऊन इथे हा असा आकार द्यायचा आहे दोन्ही पॉईंट जोडून। आता इथे मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे कसं शिवायचं ते बघूया। आता इथे क्रॉस केलेलं तुम्हाला दिसत असेल, तिथे सिलाई आपल्याला घ्यायची नाही आहे, त्याच्या पुढून इथे मी सिलाई घेत आहे। आणि इथे कॉर्नर आलेला आहे, तर त्या कॉर्नरला काय करायचं, कॉर्नर जिथे असेल तिथे सुई कपड्यात अडकवायची, मागची पट्टी उचलायची, कपडा फिरवायचा, परत पट्टी खाली करायची आणि मग इथे सरळ सिलाई ही अशी घ्यायची आहे। नंतर इथे जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। जसं मार्किंग केलेलं आहे आकाराचं त्याप्रमाणे इथे ही सिलाई घेतलेली आहे। आणि नंतर परत इथे खाली कॉर्नर आलेला आहे, तर तिथे सुद्धा सेम असंच करायचं आहे, सुई कपड्यात अडकून कपडा फिरून इथेपर्यंत सिलाई घ्यायची आहे। मधला पेस सोडून दिलेला आहे, तिथे सिलाई घेतलेली नाही आहे, कापड उलटवण्यासाठी ते तसंच ठेवलेलं आहे। त्यानंतर आता हे उलटवण्याच्या आधी साईडने हे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे, पाव इंचच इथे मार्जिन ठेवायचं आहे। आणि नंतर मग इथे छोटे छोटे असे तिरकस कट द्यायचे आहेत आणि इथे जे कॉर्नर आहे तिथे दाखवल्याप्रमाणे हे असं तिरकस कट करायचं आहे। आता इथे तुम्हाला दिसत असेल हे कट दिलेले, ह्याप्रमाणे हे असे कट द्यायचे आहेत आणि नंतर मग हे कापड उलटून घ्यायचं आहे। आता हे कापड मी उलटवते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक केल्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळत असते, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका। हे असं उलटून घेतल्यानंतर व्यवस्थित सेट करायचं आहे। एखादी पट्टी घ्यायची आहे किंवा एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्याने हे कॉर्नर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। ह्याच्यावर तुम्ही इस्त्रीसुद्धा फिरून सेट करू शकतात। त्याच्यानंतर आता इथे
हे टोक व्यवस्थित सेट झाले नव्हते. मी कात्रीच्या मदतीने हे व्यवस्थित हे असे टोक बाहेर काढून घेत आहे. त्यानंतर आता इथे बघा आपण ओपन पेस ठेवलेला होता इथे थोडासा, तर तिथे हे काठ आतल्या बाजूला फोल्ड करायचे आहेत आणि मग वरून इथे सिलाई घ्यायची आहे. दोन्ही काठ हे आतल्या बाजूला फोल्ड केलेले आहेत आणि मग मी इथे वरून सिलाई घेत आहे. चारी बाजूला आता इथे सिलाई घ्यायची आहे. कडेकडेला इथे ही दाब सिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा पॅटर्नसुद्धा हा असाच तयार करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आता हा पॅटर्न तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने मी दुसरा पॅटर्नसुद्धा तयार करून घेणार आहे. आता इथे या अस्तरच्या कापडावर हे मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे. कॅनव्हासची बाजू जी आहे ती वरती आपल्याला दिसत आहे, मार्किंग केलेलंच आहे. तिथे मार्किंगप्रमाणे शिवायचं आहे. एवढा पेस सोडायचा आहे उलटवण्यासाठी. आता मी हे शिवून घेतलेलं आहे आणि साईडने मार्जिनसुद्धा कट करून घेतलेलं आहे. इथे हे ओपन होतं, तिथून हे असं उलटून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता मी सेट करून घेणार आहे. उलटवल्यानंतर जसा पहिला पॅटर्न तयार केलेला आहे सेम त्याच पद्धतीने हा पॅटर्नसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. इथे हे टोक व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत. हे असं व्यवस्थित आणि नंतर याच्यावर सुद्धा सेम तशीच सिलाई घ्यायची आहे. वरून हे काठ जे आहेत ते आतल्या बाजूला फोल्ड करायचे आहेत दोन्ही काठ आणि मग वरून इथे सिलाई घ्यायची आहे. आता इथे मी सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे आणि हा पॅटर्न तयार झालेला आहे. आता इथे सुद्धा पॅक झालेला आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे बघा. आता हे दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहेत. त्यानंतर आता हे इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. खालून वरती इथे 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे असं दाखवल्याप्रमाणे आणि तिथे सरळ रेषा आखायची आहे. दोन्ही बाजूला तुम्ही हे मार्किंग केलं तरी चालेल. मी असं हे 3.5 इंचावर मोजून मग हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूला 3.5 इंचच मोजलेलं आहे आणि अशी रेषा आखलेली आहे. त्या रेषेपासून परत एकदा 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. तिथे सुद्धा ही अशी रेषा आखून घेतलेली आहे. त्यानंतर आता बघा काय करायचं आहे. हे परत एकदा दाखवते. इथे 3.5 इंचावर मोजलेलं आहे आणि इथून परत 3.5 इंचावर हे मोजून हे असं मार्किंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे. हा जो पॅटर्न आहे तो असा ठेवायचा आहे. मेन फॅब्रिक आपल्याला समोर दिसत आहे ह्याप्रमाणे ठेवलेला आहे आणि हा दुसरा पॅटर्न याच्यावर हा असा ठेवायचा आहे. अस्तरची बाजू आपल्याला वर दिसत आहे समोर. इथे तुम्ही आधी पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग इथे अशी सिलाई घ्यायची आहे. इथेही अशी सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. आता बघा मी इथे सिलाई कशी घेत आहे. वरच्या बाजूला इथे सिलाई घ्यायची नाही आहे. दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी आणि नंतर मग परत कपडा फिरवून इकडे अशी ही सिलाई मारलेली आहे. त्यानंतर इकडून ही अशी 3 बाजूला मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे. वरची बाजू ओपन आहे. आता इथे पिना लावलेले होते ते काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता बघा काय करायचं आहे. ही पट्टी उचलायची वरची आणि अशी फोल्ड करायची आहे. ही अशी फोल्ड केल्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा ही अशी पट्टी फोल्ड करायची आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे. इथे तुम्ही डबल सिलाई मारू शकतात. आता इथे सिलाई मारून झाल्यानंतर ह्या इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा ही अशीच सिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता इथे हे
3 कप्प्याचं पाऊच तयार झालेला आहे। हा एक कप्पा, नंतर या खालच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला इथे हा दुसरा कप्पा तयार झालेला आहे आणि मध्ये अजून एक कप्पा तयार झालेला आहे। तर असे हे 3 कप्प्याचं पाकिट तयार झालेलं आहे। इथे फक्त आपल्याला टच बटन लावायचे आहेत। इथे मार्किंग करून घ्यायचं आहे टच बटन लावण्यासाठी। सेंटरमध्ये फोल्ड करून ह्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे आणि तेच मार्किंग खालच्या बाजूला उमटून मग इथे टच बटन लावायचे आहेत। हे असे टच बटन येतात, ते तुम्ही इथे लावू शकतात। मी इथे हे लावून घेतलेलं आहे, तुम्हाला इथे हे दिसत असेल। आणि दुसऱ्या बाजूला पाठीमागच्या बाजूला सुद्धा इथे हे टच बटन लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मधल्या कप्प्याला तुम्हाला इथे टच बटन लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात किंवा असंच ओपन सुद्धा ठेवू शकतात। आता तुम्हाला जर ते बटन लावायचं असेल मधल्या कप्प्याला तर काय करायचं आहे, हे असं दाखवल्याप्रमाणे इथे हे बटन ठेवायचं आहे, तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते बटन तिथे जोडून घ्यायचं आहे आणि दुसरं बटन त्याच्याच समोरच्या बाजूला हे असं केल्यानंतर ह्या खालच्या बाजूला इथे ठेवायचं आहे आणि इथे ठेवून सुई धाग्याने जोडून घ्यायचं आहे हे असं। आता इथे मी हे बटन जोडून दाखवते कसं जोडायचं। तर हे असं इथे तुम्ही इथे 3 बटन लावू शकतात, मी इथे एकच बटन लावलेलं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे। हे पाठीमागच्या भागाला खालच्या पट्टीवर हे यायला नको, व्यवस्थित हे असं जोडायचं आहे। इथे हे असं सिंगल पट्टीलाच इथे हे असं जोडून घ्यायचं आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा दुसरं बटन जोडून घ्यायचं आहे। इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या बटनाचं समोरच्या बाजूला आणि मग तिथे ते बटन ठेवून जोडून घ्यायचं आहे हे असं। दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे 3 कप्प्याचं पाऊच तयार झालेलं आहे। तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तोही व्हिडिओ तुम्ही बघा। त्याच्यामध्ये मी गोलाकार कपड्यातून असं हे पाकिट तयार केलेलं आहे, फक्त डिझाईन वेगळी आहे त्याची। आणि इथे मी टच बटन लावलेले आहे, तिथे मधल्या कप्प्याला वेल्क्रो जोडलेलं आहे। आता इथे हे बटन लावून घेतलेलं आहे आणि इथे शेवटी गाठ मारून घ्यायची आहे दोऱ्याला आणि मग दोरा कट करून घ्यायचा आहे। आता बघा हे छोटंसं असं 3 कप्प्याचं पाऊच तयार झालेलं आहे। इथे तुम्ही 3 बटन लावू शकतात मधल्या कप्प्याला। हा एक कप्पा, नंतर पाठीमागे हा दुसरा कप्पा आणि सेंटरमधला एक, असे हे 3 कप्प्याचं पाऊच तयार झालेलं आहे। तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।